नामदेव ढसाळ आपल्या या महाराष्ट्राचे क्रांतिकारी नेते आणि यांनी दलित पॅंथर या चळवळीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचा रंजले गाणलेल्याचा आवाज जनतेसमोर आणलेला आहे। हा आवाज समोर आणताना नामदेव ढसाळ हे एक थोर साहित्यिक आहे, एक मोठे कवीसुद्धा आहेत आणि यांच्या कविता या सर्वसामान्य युवकांच्या मनगटामध्ये आणि शरीरामध्ये मनामध्ये एक ज्वाला, एक ऊर्जा निर्माण करणाऱ्या आहेत। त्यांचा एक एक शब्द हा थिनगी पेटवणारा आहे आणि मला असं वाटतं हा थिनगी पेटवणारा शब्द सेन्सॉर बोर्डाला आवडत नसेल, कारण नामदेव ढसाळ यांनी एक पिढी निर्माण केली जी क्रांतिकारी होती, क्रांतिकारी आहे आणि या क्रांतीच्या माध्यमातून एक सर्वसामान्य समाजाला एक पुढे नेण्याचं काम या एकेका कवितातून झालेलं आहे। शाहिरांनी सुद्धा जलस्याच्या माध्यमातून या कविता सादर केल्या, अनेक कविता संग्रह याच्यातून। आणि जर नामदेव ढसाळ कोण या राज्याच्या सेन्सॉर बोर्डाला माहिती नसेल तर मला वाटतं हे सेन्सॉर बोर्ड कोण आहे हा प्रश्न निश्चित आहे। असं सेन्सॉर बोर्ड ज्याला नामदेव ढसाळ माहीत नाही, ज्याला मराठी भाषा माहीत नाही, ज्याला नामदेव ढसाळांच्या कविता माहिती नाही, असा सेन्सॉर बोर्डाचा माणूस असणं वाटतं त्या सेन्सॉर बोर्डाचा अपमान आहे। नामदेव ढसाळांचा हा अवमान आहे, जी क्रांती निर्माण झाली त्याचा अवमान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मराठी भाषेचा अवमान आहे आणि हा मराठी भाषेचा अवमान राज्य सरकार सेन्सॉर बोर्डाच्या माध्यमातून करतं। एक प्रश्न आहे की मराठी भाषा गौरव दिन आहे, तर या मराठी भाषेला प्रोत्साहन मिळण्यासाठी ठाणे महापालिकेने जे कोणी लोक म्हणजे त्यांचे जे कर्मचारी आहेत ते MA वगैरे किंवा इतर ह्याच्यामधून पदवी उत्तर अभ्यासक्रम पूर्ण करतील त्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्याचा निर्णय घेतला होता। अतिरिक्त वेतनवाढ दिली जात होती, मात्र तोच भत्ता ती वेतनवाढ रद्द करण्याचा निर्णय अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी केलेला आहे आणि ठाणे महापालिकेत नाही। आता खरं तर चांगला निर्णय होता की ज्यांनी MA विशेषतः मराठी भाषेत केलेला आहे त्याला अशा पद्धतीनं दिलं पाहिजे। नुसतं MA करायला काही अर्थ नाही आहे, पण MA मराठी करणाऱ्या कामगाराला अशा पद्धतीनं वेतनवाढ दिली तर मला असं वाटतं त्याचं अभिनंदन केलं पाहिजे। परंतु जर ठाणे महापालिकेचा एखादा उपयुक्त ही वेतनवाढ ही थांबवत असेल तर मला असं वाटतं या मराठी विरोधी अशा या उपायुक्तावर कारवाई झाली पाहिजे। पुण्यातून अजून एक घटना समोर आलेली आहे। कॅबमध्ये प्रवास करताना एका महिलेसोबत कॅब चालकाने नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला आणि बिदरलेल्या महिलेने कारमधून उडी घेतलेली। आता मला वाटतं हा विषय आपण बोललेलो आहे, कायद्याचा धाक नसल्यावर या सगळ्या गोष्टी होतात आणि महाराष्ट्रात आत्ताच्या वेळेला तशी स्थिती आहे। आता एक दुसरा अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट या दोन शिंदेच्या नेत्यामध्ये पुन्हा एकदा दुफळी पाहायला मिळालेली आहे। जे अब्दुल सत्तार पालकमंत्री असताना त्यांनी जे 20 कोटीची कामे केली होती, मंजूर केली होती, ती आता शिरसाट यांनी पालकमंत्री असताना रद्द केलेली आहे। मला माहिती नाही, मी माहिती घेतो जिल्हा नियोजन अधिकाऱ्याकडून। परंतु जो पालकमंत्री ज्या वेळेस खुर्चीवर असतो त्याचा तो अधिकार असतो, वाटतं दोघांनी पण एकमेकांच्या अधिकाराचा आदर केला पाहिजे असं मला वाटतं। दादा, राज्यातील 27,000 ग्रामपंचायतमध्ये काम करणारे 19,000 संगणक परिचालक आहेत, त्यांचा पगार जो आहे तो 6 महिन्यापासून थांबलेला आहे आणि आता त्यांच्यावर उपासमार सुरू आहे। पगार तर थांबला, परंतु यांना पगार ॲक्च्युअल सरकार किती देतं आणि यांना किती मिळतं हा पण माझा प्रश्न आहे। माझ्या माहितीप्रमाणे 14,000च्या वर यांना पगार असताना यांच्या हातात 6,000, 5,000, 7,000, 8,000 असा पगार पडतो, तोही आता थांबलेला आहे। आता खरं सांगायचं तर एजन्सीचा वाद आहे की वाट्याचा वाद आहे हा एक प्रश्न आहे, परंतु संगणक चालकाच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार या महाराष्ट्रात होतो। संगणक चालकांना त्वरित त्यांचं वेतन मिळालं पाहिजे, परंतु हे वेतन जेवढं सरकार देतं तेवढं त्यांच्या खात्यात दिलं पाहिजे, परंतु ट्रेनिंगच्या नावाखाली, प्रशिक्षणाच्या नावाखाली ह्या वेतनात कपात केली जाते। हे 6 महिन्याचं वेतन पूर्णच्या पूर्ण या सगळ्या संगणक चालकांना मिळालं पाहिजे। कृष्ण आंधळे सापडत नाही, पुण्याचे आरोपी सापडत नाही आणि आता तो प्रशांत कोरटकर गायब झाला। सरकार गायब करतं की पोलीस सक्षम आहे, मला वाटतं या दोन्ही गोष्टी तपासल्या पाहिजे। अधिवेशन 2-3 दिवसानं निश्चित याचा जबाब सरकारला विचारू।
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.